या टॉप 9 मोठ्या बातम्या। जमीन व्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव घातलंच पाहिजे, अंजली दमानिया यांचं वक्तव्य। तर अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, अंजली दमानिया यांचं स्पष्टीकरण। दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना दिलं जय पवारांच्या लग्नाचं कारण। जय पवारांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील पुन्हा चौकशीला सामोरं जाणार, दिग्विजय पाटलांची पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात माहिती। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर अटक, दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाईल। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकली होती। तेजवानीच्या अटकेत संशयाला वाव असल्याची विजय कुंभार यांची प्रतिक्रिया। अधिवेशनात गोंधळ होऊ नये यासाठी अटक केल्याची शंका असल्याचं विजय कुंभार यांचं वक्तव्य। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ, अहवाल तयार करण्यास वेळ लागणार असल्याने खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ, समितीला 6 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती। साधुग्रामच्या नावाखाली तपोवनाची जमीन बळकावण्याचा डाव, यासाठी गिरीश महाजनांना फडणवीसांचं समर्थन, अंजली दमानियांचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप। तपोवनासंदर्भात भास्कर भरगेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन, तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी, लोकभावनेचा आदर ठेवून निर्णय घेण्याची भूपेंद्र यादवांना विनंती, माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून पाठिंबा, निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही, झाडांबाबत राजकारण करू नका, सयाजी शिंदे यांचं वक्तव्य। भाजप नकली हिंदुत्वाचे ठेकेदार, नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव भाजप, यावर शिक्कामोर्तब, सामनाच्या अग्ररेखातून भाजपवर निशाणा, नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीका। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात, रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी जवळपास पूर्ण, 8 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार। राज्यभरातल्या बाजार समित्या आज बंद राहणार, बाजार समिती कायदा रद्द करून सर्वांना व्यापाराची खुली परवानगी द्या, व्यापाऱ्यांची मागणी। कांदा, बटाटा, फळं, भाजीपाला आणि मसाला मार्केटमधील व्यवहार ठप्प होणार। पवईतील वृक्षतोडीचे केंद्रीय हवामान, वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश, एका एनजीओच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता वाईट असताना वृक्षतोड पूर्णपणे चुकीची, पर्यावरण प्रेमींची तक्रार। महाराष्ट्रात शाळा बंदची हाक, 5 डिसेंबरला विविध संघटनांकडून शाळा बंदची हाक। शिक्षकांनी शाळा बुडवली तर 1 दिवसाचा पगार कपात, शिक्षण संचालनाकडून सगळ्या शाळांना या सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएस कल्पना भागवत प्रकरणात आरोपी डिम्पी हरजाईने फोनमधील सर्व डेटा डिलीट केला, आयफोनमधील डेटा रिकव्हर करण्याचं पोलिसांसमोर आव्हान। पोलीस शिपाई भरतीत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। महाराष्ट्रात पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती जाहीर। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 1,974 आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती, भरतीत होमिओपॅथिक डॉक्टरांना वगळल्यानं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय। अधिकाऱ्यांनी आपसात संवाद ठेवून समन्वयानं कार्यवाही करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश। हरकती सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करून निर्णय घ्या, अश्विनी जोशींचे आदेश। नाशिकमध्ये निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक झाली, बनावट शालार्थ आयडी प्रकरणी अटक झाली। यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे आढळले।